नाशिक शहरातल्या पर्यावरणाचं संतुलन राहावं, प्रदूषण कमी व्हावं यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकतर पायी जातील, सायकलवर जातील किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करत आपल्या कार्यालयामध्ये जातील। आपल्याबरोबर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि नाशिकच्या महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री मॅडम आहेत। दोघं जण त्यांच्या निवासस्थानापासून आता पायी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये निघालेत। सर, एक चांगला इनिशिएटिव्ह आहे, आपण दोघंही पायी निघालात। सर्वप्रथम ते हे काही इनिशिएटिव्ह नाही आहे, एक फन प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करतोय आणि ह्यामध्ये काही कंपल्शन पण आम्ही नाही केलेली आहे। पूर्णपणे व्हॉलेंटरी आहे। ज्यांना आवडते ते थोडं लवकर घरातून निघतील आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा पायी किंवा सायकलने जातील तर मला वाटते थोडा हेल्थ पण वाढेल लोकांच्या आणि जितका आमच्या थोडा कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतो एन्व्हायरमेंटसाठी ते पण होईल। परिपत्रक काढलेलं आहे, कसा प्रतिसाद मिळतो आजचा पहिलाच दिवस? आज बघूया, चांगला प्रतिसाद भेटण्याची अपेक्षा आहे, पर तसाच आहे की आम्ही कोणाला कंपल्सरी नाही केलेलं आहे, परिपत्रक काढलेलं आहे। मग लोक कसा प्रतिसाद देतील आज मला कळेल, पर येणारे काही आठवड्यामध्ये महिन्यामध्ये मला वाटते जसा जसा ज्यांच्या परिस्थिती आहे तसा ते ह्याच्या अनुसार ॲडजस्ट करतील। असाच उपक्रम जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवला गेला पाहिजे। जसा की मी सांगितलं हे व्हॉलेंटरी आहे, जर लोकांना आवडला ते स्वतःहूनच हे करतील। प्रायव्हेट जे ऑफिसेस आहेत ते पण कदाचित त्यामध्ये भाग घेतील तर चांगलंच आहे। महापालिका आयुक्त मनीषा खत्री आहेत। मॅडम, शहरातलं प्रदूषण वाढतं आहे, ग्रामीण भाग नाही पण शहरामध्ये ही समस्या मोठी आहे, वाहतुकीची कोंडी होते, यावर हा एक चांगला उपाय वाटतोय का? हो, नक्की हा खूप चांगला उपक्रम जिल्हाधिकारी ऑफिसनी सुरू केलेला आहे आणि जसं आज सुरू केला आणि बघू आपण किती प्रतिसाद आहे। आपल्याकडे पण आम्ही चर्चा करून जर असला तर आपण पण हे सुरू करू आणि सगळ्या नाशिकरसाठी पण तोच एक मेसेज आय थिंक आपण हे देऊ शकतो की असं जर केला तर थोडं ते फिट पण राहतील आणि आपलं जे आहे प्रदूषण पण कमी होतील आणि सगळी गोष्टी आपले जे आहे ते मार्गी लागतील। नाशिककरांचा यामध्ये सहभाग वाढावा यासाठी काय करायला पाहिजे? आय थिंक ही एक मुवमेंट सारखी नाशिककर जे आहे ते ऑलरेडी खूप ॲक्टिव्ह आहे, स्पोर्ट्समध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे, तर लोकांना जर आपण सोबत घेतला तर नक्कीच यूथ आणि जे आपले जे लहान मुले असतात त्यांच्यापासून आपण ही एक मुवमेंट सारखी सुरू करू शकतो। पोलीस आयुक्त देखील आता या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। सर, जिल्हाधिकारी आहेत, महापालिका आयुक्त आहेत, आपण देखील पायी ऑफिसला निघालात। जिल्हाधिकारी नाशिक यांनी इतका सुंदर उपक्रम केलेला आहे आणि आता ही जी आमची टीम जमलेली आहे, कॉर्पोरेशन कमिशनर असतील, डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील, मी आहे, डिस्ट्रिक्ट SP आहे, IG आहेत, अतिशय उत्कृष्ट टीम नाशिकला मिळालेली आहे आणि मॅडमनी नवीनच चार्ज घेतलेला आहे कॉर्पोरेशन कमिशनरचा, तर मी त्यांना वेलकम पण आहे या ठिकाणी आणि हा सुंदर उपक्रम केल्याबद्दल जलदजी कलेक्टर नाशिक यांचं खूप अभिनंदन आणि आम्ही सगळेजण हा उपक्रम फॉलो करतोय। हळूहळू सर, नाशिककरांनी जर यामध्ये सहभाग घेतला तर वाहतूक कोंडी म्हणा किंवा प्रदूषणाच्या समस्येपासून दिलासा मिळेल। हा जो इनिशिएटिव्ह कलेक्टर नाशिक जलदजी शर्मा यांनी घेतलेला आहे अतिशय सुंदर इनिशिएटिव्ह आहे आणि सगळ्यांनी हा इनिशिएटिव्ह कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पाळला पाहिजे। त्याचबरोबर ट्रॅफिकचे आपण सर्व नियम पण पाळले पाहिजेत, त्यांनी ट्रॅफिक कोंडी सुटायला खूप मदत होईल। हे आहेत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी आहेत, नाशिक महानगरपालिका आयुक्त आहेत। या सर्वांनी मिळून आता एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। प्रत्येकजण पायी आता आपल्या कार्यालयामध्ये निघालेत। हाच पायंडा जर प्रत्येक नाशिककरांनी पाडला, निदान एक दिवस तरी इंधनाची बचत होईल, पर्यावरणाचं रक्षण होईल। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।